कोकाटे यांनी या अगोदर शेतकरी भिकारी असे उद्भवले होते आणि आज एकदम त्यांनी युटर्न घेत ते बोलले की सरकार भिकारी आहे. या संदर्भात काय सांगणार? खरं तर माणिकरावना कोण निवडून दिलं हा एक प्रश्नचिन्ह आहे. कोण मंत्री केलं हा त्याच्यापेक्षा प्रश्नचिन्ह आहे. आणि आता शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सीएम भिकारी मध्ये आहे, उपमुख्यमंत्री भिकारी आहे असंच त्यांना म्हणायचं आहे. आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागून थकले असणार, त्या नरशातून त्यांचं हे विधान आलं असेल. कारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय 9,000 कोटीच्या अंदरचं बजेट आहे. जलसंपदा चांगला आहे, पीडब्ल्यूडी चांगला आहे, गृहनिर्माण चांगलं आहे, गृह खातं चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खरं तर तपासवाले पाहिजे. त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे, लहान विधान नाही. ही शिवी पण आहे. त्यांनी शासनाला शिवी दिलेली आहे, अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे, 2 डेप्टी सीएमला शिव्या दिलेल्या आहे. का आहे शासन हे भिकारी आहे. आणि त्यांच्या अनुभव काय आले असेल ते मानलं पाहिजे. खरं तर पहिल्यांदा माणिकराव कोकाटे खरं बोलले, म्हणजे त्यांचं तर आभार मानावं तेवढं कमीच आहे. का त्यांनी जे विधान केलं आणि म्हणूनच ते रमी खेळत होते ना, तर पैसे नसेल शासनाजवळ म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल. ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करतं ते खेळण्याचं धाडस मला वाटतं तेंडुलकरच्या जाहिरातीतून माणिकराव कोकाटेला आलं असेल. आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खरोखरच मी जे रमी खेळत होतोय ते या सगळ्याला पैसा कमी आहे सरकारजवळ. पण देवेंद्रजी नेहमी म्हणतोय पैसा कुठे आहे बजेटमध्ये. कोणी सांगितलं होतं शक्तीपीठ सुरू करायला, कोणी सांगितलं होतं लाडके बहीण सुरू करायला, कोणी सांगितलं होतं मेट्रो सुरू करायला. काल परवा त्यांनी विधान केलं, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या शुभेच्छा तर देतो, पण त्यांनी विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही, उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्यायला लागेल. काय म्हणजे काय देवेंद्र सारखे माणसं असं विधान करतोय की दुष्काळाची वाट पाहून कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवत असेल तर खरोखरच वाईट गोष्ट आहे. आम्ही कर्जमाफी का मागतोय? कारण भावच भेटले नाही. 3,500 सोयाबीन विकावं लागली. दुष्काळापेक्षाही महासंकट होतं कारण शेतीमालाला भावच नव्हता आणि म्हणून त्याच्यातून कर्जमाफीची मागणी. आणि तुम्ही म्हटलं होतं 7/12 कोरा कोरा, तेव्हा तुम्ही त्याचं संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोलले नाही, फक्त सरळ बोलले होते कोरा कोरा. तर तेव्हा निवडणुकीत बोलले तेव्हा तुम्हाला उपाययोजना सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हणता आलं नाही, तुम्हाला 7/12 कोरा म्हणता आला. आणि त्याच्यातून आता माणिकरावची बिचारांची फजिती झाली. कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि भीक मागल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून त्यांनी त्या द्वेषापोटी बेकार सरकार आहे असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रमी खेळण्यावर त्यांना तंबी सुद्धा दिली आहे. त्यावर